जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे नवरात्र महोत्सव निमित्त आपण काय अशा पद्धतीचा लोगो बनवलेला आहे मंडळाचा। बघू शकता तुम्ही काय अशा खतरनाक पद्धतीचा लोगो आहे मित्रांनो। याची PLP आणि यात मी जे काही मटेरियल यूज केलं असेल ते सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे। तर याला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो मित्रांनो, ते तर तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा। तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही। त्यासाठी मी तुम्हाला लोगो बनवून दाखवतो की कशा पद्धतीने बनवला आहे। तर सर्वात प्रथम मी पिक्सेल लॅब ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, त्याच्यातलं 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथून एक व्हाईट कलर घ्यायचा आहे तुम्हाला। व्हाईट कलर घेतल्याच्या नंतर हे न्यू टेक्स्ट दिसतंय हे तुम्हाला डायरेक्टली ओढून टाकायचे, डिलीट करून घ्यायचे। त्यानंतर आता 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आणि इथं 2ऱ्या नंबरला तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मी काय अशा पद्धतीचा तुम्हाला एक PNG दिलेली आहे किंवा लोगोचा शेप दिलेला आहे म्हणू शकता तुम्ही। आणि याला मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। बघू शकता काय अशा पद्धतीचा शेप जे आहे ते आपला सेट होऊन जाईल। त्यानंतर आता मी दुसरी जी PNG आहे ती घेतो। तर काय अशा पद्धतीने आपली दुसरी PNG आहे। आता याच्या आतमध्ये जे आहे आपल्याला नाव टाकून घ्यायचे आपल्या मंडळाचं, समितीचं जे काय असेल ते, दुर्गा माता नवरात्र समिती जे काय नाव असेल तुमचं ते याच्या बॉक्सच्या आतमध्ये टाकून घ्यायचे। आता काय करायचे तुम्हाला, तर मी एक दुर्गा माताची PNG दिलेली आहे ती पण इथं तुम्हाला घ्यायची। आता घेतल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी याला फुल करून घेतो। ही आपोआप सेट होऊन जाईल मित्रांनो। आणि त्यानंतर वर तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं 3 डॉटच्या खाली। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता दुर्गा माता जी आपण आता PNG घेतलेली आहे तिला असं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर खालच्या साईडला स्वाईप करून घ्यायचं आहे आणि आपण जी आता PNG घेतलेली होती याच्या अगोदर तिच्या खालच्या साईडला नेऊन सोडून द्यायचे। तुमचा जो फोटो आहे तो ॲडजस्ट होऊन जाईल, बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता मी PNGच्या पाठीमाग दुर्गामाताची जी PNG मी आत्ता सेट केलेली आहे तिच्या पाठीमागच्या साईडला काय अशा पद्धतीचा फ्लॅक्स दिलेला आहे, ते पण तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे। तर मी याला रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो, लेअरमध्ये जातो आणि याला पण स्वाईप करून आपली जी दुर्गा माताची PNG आत्ता आपण घेतलेली आहे तिच्या खालच्या साईडला नेऊन सोडून देतो। आणि आता बघू शकता तुम्ही, आता बॅनरला एकदम आपल्या लोगोला आहे ते एकदम खतरनाक पद्धतीचा लुक आलेला आहे, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल। आता तुम्हाला यात नाव टाकायचं आहे, तर तुमच्या जे काही समितीचं मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। तर मी आता नाव टाकून घेतो। मी काय अशा पद्धतीने नाव टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला या नावाचा टेक्स्ट म्हणजे फॉन्ट जर पाहिजे असेल तर काही दिवसापूर्वी आपण 40-50 फॉन्ट यावर एक व्हिडिओ आणलेला आहे, तुम्ही मागं टाकलेला आहे मी काही दिवसाखाली, ते जाऊन बघू शकता। त्यातलाच हा एक फॉन्ट आहे आणि मी तोच यूज केलेला आहे, बघू शकता। तुम्हाला इथं तुमच्या मंडळाचं जे काय नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा तालुका, जिल्हा आणि गाव जे काय असेल त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला टाकून घ्यायचे काय अशा पद्धतीने। आता जो आपला लोगो आहे तो एकदम खतरनाक लुक आलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मी आणखी एक PNG दिलेली आहे तुम्हाला, तर ही PNG इथं घ्यायची। घेतल्याच्या नंतर आता काय करायचं आहे, रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे आणि याला फुल करून घ्यायचे। आता लोगो जे आहे तुमचा एकदम रेडी झालेला आहे। आता तुम्हाला शेअर तुम्ही असा पण करू शकता, वर शेअरवर क्लिक करायचं आहे, वर शेअरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला आणि इथं PNG करायचं आहे आणि इथं अल्ट्रा करायचे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे। तर आता बाबा
PL फाईल कशी चेंज करायची ते सांगतो मी. तर सर्वात प्रथम PL फाईल पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून घ्या. ते तर तुम्हाला माहीत असेल, आणि जर माहीत नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्यावर आपण संपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. आता PL फाईल ओपन करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक ॲपची गरज पडणार आहे, इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून. त्या ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, त्याच्यात जायचं आहे. आणि मी जे 50 फॉन्ट तुम्हाला मागच्या काही दिवसाखाली 50 फॉन्टचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची जे 50 फॉन्ट आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे. आणि इथं वर युनिकोड सिरीजवर क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या मंडळाचं आता नाव काय असेल तर शोभा दुर्गा नाही तर जिजाऊ करू. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, युनिकोड टू श्रीदेवी लिपी इथं तुम्हाला मध्ये दिसेल दोन्ही बॉक्सच्या, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ॲड येऊन जाईल. क्लिक केल्याच्यानंतर आता बघू शकता तुमचं जे वर जे काही नाव टाकलेलं असेल ते खाल्ल्या बॉक्समध्ये जसं तसं येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं कॉपीचं ऑप्शन दिसेल शेअरच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि आता पिक्सेल लॅबमध्ये जायचं आहे. पिक्सेल लॅबमध्ये गेल्याच्यानंतर वर लेअरवर क्लिक करायचं आहे. आणि जे तुमची नावाची लेअर आहे ती इथं शोधून घ्यायची. आणि याच्यावर जे आहे ते डबल टॅप करून एकदम समोरचे नाव कट करून तुम्हाला आता जे आपण कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करून टाकायचे आणि ओकेवर क्लिक करायचे. आता बघू शकता तुमच्या मंडळाचं जे काही नाव असेल ते चेंज झालेलं आहे. आता तुम्हाला याला ॲडजस्टमेंट करून इथं सेट करून घ्यायचं आहे काय अशा पद्धतीने. आणि तालुका जिल्हा काय अशाच पद्धतीने बदलायचा आहे. आणि तुमचा बॅनर एकदम खतरनाक पद्धतीने रेडी होऊन जाईल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत